नमस्कार मित्रांनो, मराठी सिनेमामध्ये गेल्या काही वर्षात वेगवेगळे प्रयोग होताना आपण पाहिले, पण आता एक असा चित्रपट आला आहे जो फक्त चित्रपट नसून संपूर्ण मराठी सिनेमॅटिक युनिव्हर्सची सुरुवात असल्याचा दावा करतो. चित्रपटाचं नाव आहे घबाड कुंड. रहस्य, थरार, अंधश्रद्धा, लोककथा, खजिनाचा शोध आणि हॉलिवूड स्टाईल सिनेमॅटिक युनिव्हर्स या सगळ्यांचा संगम या चित्रपटात पाहायला मिळतो. पण हा चित्रपट खरंच तिकिटाचे पैसे वसूल करतो का, की फक्त मोठ्या कल्पनेवरच थांबतो? आज आपण कोणतेही स्पॉइलर न देता घबाड कुंडचा सविस्तर रिव्ह्यू पाहणार आहोत. चला बिंदास्त बोलू या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. कथा. घबाड कुंडची कथा एका गूढ गावाभोवती फिरते. या गावात अनेक वर्षापासून एक रहस्य कुंड असल्याची आख्यायिका आहे. या कुंडाशी एक लपलेला खजिना, काही अनाकलनीय घटना आणि भूतकाळातील गुपित जोडलेली आहे. काही पात्र या रहस्याचा शोध घेण्यासाठी एकत्र येतात आणि त्यानंतर सुरू होतो रहस्य, थरार आणि साहसाचा प्रवास. चित्रपटात लोककथा, पौराणिक संदर्भ आणि मानवी लोभ यांची चांगली सांगड घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील यांनी मोठा विचार केला आहे. मराठी चित्रपटसृष्टी स्वतःच सिनेमॅटिक युनिव्हर्स तयार करण्याचा प्रयत्न हा निश्चितच कौतुकास्पद आहे. चित्रपटाचा स्केल, लोकेशन्स आणि विश्वनिर्मिती पाहून हा नेहमीच्या मराठी चित्रपटांपेक्षा वेगळा वाटतो. मात्र पहिल्या भागात कथा उभी करण्यासाठी बराच वेळ घेतला जातो, त्यामुळे काही प्रेक्षकांना चित्रपट संत वाटू शकतो. अभिनय. या चित्रपटात सर्व कलाकारांनी चांगलं काम केलं आहे. विशेषतः संदीप पाठक यांनी आपल्या भूमिकेला भावनिक वजन दिलं आहे. त्यांचा अभिनय नैसर्गिक वाटतो. शशांक शेंडे आणि देवदत्त नागे यांनीही प्रभावी स्क्रीन प्रेझेन्स दाखवला आहे. कुशल बद्रिके यांची भूमिका तर वेगळीच वाटते आणि चित्रपटात थोडा हलका फुलका रंगही भरतो. तांत्रिक बाजू. जर तांत्रिक बाबींचा विचार केला तर हा चित्रपट मराठी सिनेमाच्या तुलनेत मोठा वाटतो. कॅमेरा वर्क, लोकेशन्स, आर्ट डायरेक्शन, बॅकग्राऊंड म्युझिक सगळ्या गोष्टी वातावरण निर्मिती करतात. विशेषतः कुंडाशी संबंधित दृश्य आणि अंधाऱ्या वातावरणातील सिनेमॅटोग्राफी रहस्य अधिक गडद करते. तथापि काही दृश्यांमध्ये प्रकाश योजना खूपच कमी असल्याने स्क्रीनवर काय चाललंय हे स्पष्ट दिसत नाही. ही बाब काही समीक्षकांनाही नमूद केली आहे. चित्रपटाची ताकद. या चित्रपटातील सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची कल्पना. मराठीमध्ये सिनेमॅटिक युनिव्हर्स उभं करण्याचा प्रयत्न हा नक्कीच स्वागतार्ह आहे. दुसरी गोष्ट म्हणजे लोककथा. रहस्य आणि ऍडव्हेंचर यांचं मिश्रण. चित्रपटात काही दृश्य खरोखरच प्रभावी आहेत आणि पुढे काय होणार याची उत्सुकता कायम ठेवतात. चित्रपटाच्या कमतरता. पण घबाड कुंड परफेक्ट चित्रपट नाही. कथेची सुरुवात थोडी संत आहे. काही पात्रांचा पुरेसा विकास झालेला दिसत नाही. काही प्रसंग खूपच सोयीस्कर पद्धतीने घडतात आणि त्यामुळे रहस्याचा प्रभाव काही ठिकाणी कमी होतो. जर पटकथा आणखी घट्ट असती तर हा चित्रपट वेगळ्याच उंचीवर पोहोचू शकला असता. हा चित्रपट का बघावा? जर तुम्हाला तुंबाड प्रकारचे वातावरण, लोककथांवर आधारित कथा, रहस्य आणि साहस आवडत असेल तर घबाड कुंड एकदा नक्की पाहू शकता. हा परफेक्ट चित्रपट नाही, पण मराठी सिनेमात काहीतरी नवीन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न नक्कीच आहे. विशेष म्हणजे हा पुढे येणाऱ्या अनेक चित्रपटांसाठी पाया रचण्याचा प्रयत्न करतो. म्हणून जर पुढे हा सिनेमॅटिक युनिव्हर्स कसा वाढतो हे पाहायचा असेल तर हा पहिला भाग मिस करू नका. माझ्या मते या चित्रपटाला एकूण रेटिंग मी 5 पैकी 3.7 स्टार देतो. मित्रांनो, तुम्ही घबाड कुंड पाहिला आहेत का? तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला? मराठी सिनेमॅटिक युनिव्हर्सची ही सुरुवात यशस्वी ठरेल असं तुम्हाला वाटतं का? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच मराठी चित्रपटांच्या सखोल रिव्ह्यू साठी बिंदास्त बोलू चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.